जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. अवैध दारू विक्री विरोधात साटोळा वासियांचा एल्गार. ग्रामसभेत दारूबंदीचा एकमुखी निर्धार, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. वर्धा शहरालगतच्या साटोळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे. विदेशी आणि गावठी दारूची खुलेआम विक्री होत असल्याने गावातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याच पार्श्वभूमीवर साटोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. या ग्रामसभेला सरपंच गौरव अंबादास गावंडे आणि सावंगीचे ठाणेदार विनोद गिरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि साटोळा आलोडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री आणि निर्मितीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मुख्य चौक आणि संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली. दारुड्यांच्या त्रासांमुळे विद्यार्थी, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिसांना किंवा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तातडीने कारवाई व्हावी. तसेच बंद झालेली दारू विक्री पुन्हा सुरू होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. साटोळा परिसरातून अवैध दारू विक्री हद्दपार होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.